श्री गणेशाय नमः। तर आमच्या कॉलनीमधला तर गणेश निवर्जन झालेलाच आहे, पण आठवण म्हणून रांगोळ्या आहेत. तर ही रांगोळ पिवळा गणेश काढला होता आणि लाल धोती, ते खूप सुंदर होता. हा पण गणेश तोरण होतं, दिवे होते लावलेले छान असे. आणि ही दुसरी रांगोळ आय लव्ह माय इंडिया म्हणून काढलेलं होतं. आणि या मुलीच्या हातामध्ये तिरंगा आहे, हातात बांगड्या पण तिरंगाच्याच आहेत आणि डोक्याला बो पण असंच आहे तिरंग्याचं. ड्रेस पण तिरंगाचाच घातलेला आहे मुलींनी. आणि खाली तर इंडियन प्रिन्सेस म्हणून लिहिलेलं आहे. अशोक चक्रासारखं काहीतरी काढलं होतं श्री, आणि घंटीचं फूल पण काढलेलं होतं. खूप सुंदर रांगोळ होती ही. आणि हा शेंद्री कलरचा गणेश आहे आणि ह्याच्यामध्ये महादेवाची पिंड आणि घंटीचं फूल पण आहे. घंटीच्या फुलामध्ये ओम लिहिलेलं आहे, श्री गणेशाय नमः पण लिहिलेलं आहे. खूप सुंदर रांगोळा आहे ही. आणि ही एक रांगोळ आहे अशी. तर ही रांगोळीमध्ये पण खूप बारीक डिझाईन काढली होती, पण फेर रांगोळ काढल्यामुळंच फर्स्ट प्राईज येते चांगलं असं. खूप डिझाईन पण काढून वेगळीच होऊन जाते रांगोळ. मग ही पण खूप सुंदर होती रांगोळ, पण डिझाईन खूप होती हिला. तर असं हिला गंध पण लावलेला आहे गणेशाला आणि श्री गणेशाय नमः लिहिलेला आहे. पाऊलं पण आहेत गणेशाचे, लाडू, समई, तोरण पण आहे. आता हे अशी रांगोळ, पण छोटीशी रांगोळ काढायची आणि पण छान दिसावं गणेश असं राहायला पाहिजे. तर आता ही रांगोळ महादेवाची आहे. महादेवाच्या गळ्यामध्ये साप आहे हिरवा, जटामध्ये गंगा वाहत आहे, चंद्राचे कोर, त्रिशूळ आहे. आता हे लाडू आहेत गणेशाचे आणि फुलं पण आहे, धूप पण आहे, उंदीर आहे. आणि एका वृक्षाखाली बसलेला गणेश आहे गुटगुटीत, खूप सुंदर. आणि पाटावर बसलेला आहे, वट्टा पण होता तिथं छान. आणि हे निळ्या रंगाचा गणेश आहे, एकदम छान निळा, आणि बाप्पा म्हणून समोर लिहिलेला आहे. आणि मस्त रांगोळी एकदम छोटीशी छान काढलेली, बारीक एकदम. आणि ही जी आहे ती दिपोळीची रांगोळ आहे. ही बुचुड्यामध्ये गजरा ते लावून घागरा घालून बसून आहे एक प्रिन्सेस. ही पण श्री गणेशाय नमः इथं पण लिहिलेलं होतं आणि तिच्या हातावर दिवा होता छान. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, एक लड्डू फुटला आमचा गणपती उठला.